गायिका अंजली भारतीच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाजप आणि शिवसेनेचे नेते तर आक्रमक झालेच आहेत, पण आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी सुद्धा अमृता फडणवीस यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहिल्याचं पाहायला मिळत आहे। किशोरी पेडणेकर, अंबादास दानवे, संजय राऊत या सगळ्या नेत्यांनी अमृता फडणवीस यांच्याविषयी केल्या गेल्याचं वक्तव्य हे अत्यंत अयोग्य असल्याचं म्हणत त्याचा निषेध केला। मी एक्सवर त्याचा निषेध केलेला आहे आणि आमच्या पक्षाकडून आम्ही तो निषेध करतो। म्हणजे त्या तर अमृता फडणवीस माननीय सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आहे, ती तर त्यांची ओळख आहेच, पण त्यांनी त्याच्या पलीकडे जाऊन स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे आणि त्या ओळखीला निर्माण झाल्यामुळे असं कोणी म्हणजे गायिका झाली तर काय झालं, संविधानामध्ये प्रत्येकाला रिस्पेक्ट करा हे पण एक कलम आहे। मुख्यमंत्र्यांच्या पत्नी त्या आहेत अमृताजी, तरीही एखाद्या महिलेविषयी अशा प्रकारचं मी काय त्यांचं वक्तव्य ऐकलं नाही, पण आक्षेपार्ह वक्तव्य त्यांच्याविषयी केलं असेल तर त्याचं समर्थन करता येणार नाही। विशेषतः त्या स्वतः एक कलाकार आहेत, अमृता फडणवीस, त्या स्वतः संगीत क्षेत्रात त्यांचं नाव लौकिक आहे आणि त्यांच्यावरती अशा प्रकारे मला कोणी काय म्हटलेलं माहीत नाही, पण तसं असेल तर मी निषेध करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।